राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। जामखेड शहरामधील न्यूरॉनी कॉलनी इथे बुधवारी 4 मार्च रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती। यामध्ये कुख्यात गुंड सागर मोहोळकर गंभीर जखमी झाला होता। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या होत्या। यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे आणि जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। दिनांक 4/3/2026 रोजी संध्याकाळी 7:30 ते 7:45 वाजेच्या दरम्यान जामखेड शहरातील नुरानी कॉलनी येथे सागर किसन मोहोळकर याच्यावर अज्ञात मोटरसायकल धारकांनी गोळीबार केला होता। त्यात जवळजवळ 5 ते 6 गोळ्या त्याला लागलेल्या आहेत। त्यातील 2 गोळ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत ऑपरेशन करून। सध्या 4 गोळ्या त्याच्या शरीरात असून त्याच्यावर औषधोपचार चालू आहे। त्याची तब्येत चांगली आहे। आरोपीचा शोध घेण्याकामी पोलिसांनी जवळजवळ 4 पथक नेमलेले आहेत। वेगवेगळ्या दिशेने पोलीस तपास करीत आहे। लवकरच यात आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात येतील। तसेच जामखेड शहरात झालेल्या गोळीबारासंदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया शांततेच्या मार्गाने सहकार्य चांगल्या प्रकारे झालेलं आहे। आम्ही गुन्हेगारांचा लवकरच शोध घेऊ। तसंच जामखेडमध्ये गेल्या काही दिवसापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं जनसामान्याची भावना आहे। म्हणजे गुन्हेगारी वाढलेली आहे, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही। तर आपण कसं आश्वासित करणार जामखेडकरांना, काय आव्हान करणार? जामखेडकरांनी घाबरण्याची आवश्यकता नाही। पोलीस प्रशासन सक्षम आहे। कोणतेही गुन्हेगार असतील किंवा कोणी कायदा व सुव्यवस्था निर्माण करत असेल किंवा दहशत निर्माण करत असेल तर अशांवर यापुढे देखील स्ट्रिक्ट कारवाई केली जाईल आणि सर्वसामान्यांना वावरण्यास कुठलीही अडचण येणार नाही। काही अडचण आली तर पोलीस सक्षम आहे। सागर मोहोळकर याच्यावर अग्निशस्त्रातून गोळीबार करण्यात आला। नुरानी कॉलनी येथे ही घटना घडलेली आहे आणि त्या संदर्भात तपास चालू आहे। तपास पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे आणि निश्चितच आम्ही आरोपीला लवकरच ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढची कारवाई करू। आरोपीच्या शोधासाठी कशी पथक वगैरे काही रवाना केलेले आहेत? 4 पथक रवाना झालेले आहेत आणि त्यानुसार तपास प्रगतीपथावर आहे। जखमीची कशी आहे परिस्थिती आता? काय जखमी गंभीर आहे, सिरियसली इंजर्ड आहे, त्याच्यावर उपचार चालू आहे। अशोक वीर, C24 तास, जामखेड।